ऐकूया आजची एक छान गोष्ट. आज कोणती गोष्ट सांगणार रे बाबा तू आज मला? आज आपण काल जिथपर्यंत झाली होती ना गोष्ट राणा प्रतापची, त्याच्या पुढची गोष्ट सांगणार आहे. कालच्या गोष्टीत आपण काय पाहिलं की राणा प्रतापला बोलवायला राजा मानसिंग आला होता, पण राणा प्रतापने राजा मानसिंगला म्हणाले की तू आमचा शत्रू सोबत बसतोस, त्याच्यामुळे मी तुझ्यासोबत जेवणार नाही. त्यामुळे मानसिंगला खूप अपमान वाटला. त्यानंतर मानसिंग अकबरकडे गेला आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला युद्ध करावं लागेल. आणि मग अकबर म्हणाला ठीक आहे, मग तुम्ही युद्ध करा. मग सगळं सैन्य घेऊन महाराणा प्रताप ज्या किल्ल्यावर थांबले होते त्याला घेरा घालायला राजा मानसिंग आणि सलीम, राजकुमार सलीम असे दोघ जण खूप मोठं सैन्य घेऊन आले. त्यांच्याकडे किती सैन्य होतं? 80,000 सैन्य होतं. घोडे होते, तोफा होत्या, हत्ती होते, बंदुका होत्या. आणि राणा प्रतापकडे किती सैन्य होतं? फक्त 20,000. आणि ते सगळं सैन्य सगळा लवाजमा हल्दी घाटीपर्यंत पोहोचले. आता घाटी म्हणजे काय आपण काल पाहिलं. घाटी म्हणजे अशी 2 डोंगराच्या मध्ये असणारी छोटीशी जागा असते, वाट, ज्याच्यातून खूप मोठं सैन्य जाऊ शकत नाही. अशा त्या हल्दी घाटीच्या अलीकडे ते पोहोचले. आणि मग ते तिथे विचार करत होते की आता काय करावं. हल्दी घाटी याच्या मधून आपण गेलो की राणा प्रतापचे लोक आपल्यावरती दोन्हीकडून हल्ला करतील. मग एक सैनिक आला, तो हेर होता, त्याने तो म्हणाला की मला एक लांबचा रस्ता सापडलाय जो सोपा आहे आणि जिथून आपण किल्ल्यापर्यंत पोहोचू शकतो. मग मानसिंग त्याला म्हणतो की तुम्ही एक काम करा, तुम्ही चांगलं सैन्य घेऊन त्या रस्त्याने जा आणि अटॅक करा, आक्रमण करा त्या किल्ल्यावर. आणि मग तिथे राणा प्रतापनी पण ही बातमी ऐकली की ते असे येऊ लागले. त्यांनी ऐकल्यानंतर राणा प्रतापने विचार केला की आपली सगळ्यात चांगली जी काही रणनीती असेल ती किल्ल्यावरतीच राहून युद्ध करणे ही आहे. पण आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला त्यांना हल्दी घाटीत घेऊन जायला पाहिजे. आणि मग त्यांनी काय केलं, हल्दी घाटीमध्ये ते सगळे त्यांना घेऊन जायला लागले. आणि मग युद्ध सुरू झालं. हल्दी घाटीमध्ये युद्ध सुरू झालं. राणा प्रताप आणि त्यांचं पूर्ण सैन्य एकदम द्वेषाने त्यांच्यावरती हल्ला करतं. आणि प्रतापकडे घोडा होता, त्याचं नाव होतं चेतक. तो घोडा एकदम असा खूप उंच घोडा होता, हत्ती एवढा उंच घोडा होता. आणि ते काय करायचे, त्या घोड्याला समोर अशी सोंडेसारखं लावायचे, मग तो हत्तीच वाटायचा. इतका मोठा असा प्रचंड शक्तिशाली घोडा होता राणा प्रतापचा. त्या घोड्यावरती बसून युद्धाला सुरुवात झाली. आणि मुघलांच्या सैन्याचं खूप नुकसान झालं, त्यांचं खूपच नुकसान झालं. आणि मग काय झालं, जसं ते हारायला लागले, पहिली जी तुकडी आली होती त्यांची ती हारायला लागली, की जसं ते हारायला लागले तशी त्यांची दुसरी तुकडी आली. त्यांच्याकडे तर खूप सैन्य होतं. मग काय झालं की त्या युद्धामध्ये राणा प्रतापचे 20,000 पैकी 15,000 सैनिक मारले गेले. म्हणजे त्यांचे जवळपास सगळंच सैन्य, खूप सैन्य, 75% सैन्य त्यांचं युद्धात मारलं गेलं. खूप नुकसान झालं. मग युद्ध थांबलं का? युद्ध थांबलं नाही. मग काय झालं, राणा प्रतापने विचार केला की मानसिंग हा एक फार कुशल सेनापती आहे. जर आपण मानसिंगला मारलं तर त्याचं सैन्याचं धैर्य खच्ची होईल आणि ते पळून जातील. मानसिंगला जर आपण मारलं तर त्याचं सैन्य पळून जाईल. असा विचार करून त्यांनी काय केलं, मानसिंग वरती हल्ला केला. तर मानसिंग कशावर बसला होता? मानसिंग एका हत्तीवर बसलेला होता. हत्तीवर बसून, हत्ती असतो, हत्तीच्या पाठीवरती अंबारी असते. आता तू या चित्रामध्ये बघशील, हत्ती इथे बघ, हत्तीच्या पाठीवरती असं एक हौदा केलेला असतो लाकडाचा, त्याच्यामध्ये बसून तो मानसिंग बाण मारत होता. ठीक आहे, एकदम उंच, हत्ती खूप उंच असतो, हत्तीच्या पाठीवरती बसून तो युद्ध करत होता मानसिंग. ठीक आहे. आणि राणा प्रतापने त्याच्यावरती हल्ला केला. पूर्ण युद्धामध्ये बाकी सगळ्या लोकांमधून वाट काढत काढत तो मानसिंग पर्यंत पोहोचला. आणि राणा प्रतापच्या हातात भाला होता, लांब असतो भाला, अशी मोठी लांब काठी असते, त्याला समोर टोक असतं.
तो भाला असतो. तर एका सिंहासारखा एकदम जोरात त्यांनी मानसिंगवर अटॅक केला. असा भाला घेऊन त्यांचा घोडा असा 2 पायावर उभा राहिला, म्हणजे त्याची उंची वाढली. आणि मग 2 पायावर उभा राहिल्यानंतर त्याची उंची वाढल्यानंतर असं भाल्याने जोरात त्यांनी मारलं. भाला फेकला, पण भाला फेकला आणि हत्ती हल्ला एकाच वेळेस, आणि भाला दुसऱ्याच माणसाला लागला, मानसिंगला लागला नाही, त्याच्या माहुताला लागला. मग पण आता यावेळेस काय झालं, राणा प्रतापला सगळ्या शत्रूच्या सैन्याने घेरलं. शत्रूच्या सैन्याने घेरल्यानंतर काय झालं की आपल्या राजाला धोक्यामध्ये बघून पूर्ण राणा प्रतापची जे सैन्य होतं ते एकदम धावलं मदतीला. आणि त्यांना लक्षात आलं की राणा हा जखमी आहे आणि आपण राणाला वाचवलं पाहिजे. आणि मग माना नावाचा एक होता, माना प्रतापचा मित्र होता. त्यांनी काय केलं, राणा प्रतापचं हेल्मेट स्वतः घातलं, शिरस्त्राण म्हणतात त्याला, टोपी राणा प्रतापची स्वतः घातली. आणि मग त्यांनी आणि मग त्याला काय वाटलं मुघल सैन्याला की हाच राणा प्रताप, आणि मग सगळे त्याच्या मागे लागले. आणि त्यांनी काय केलं, प्रताप इकडे तो त्यांना घेऊन पळवत होता शत्रूच्या सैन्याला, आणि इकडे राणा प्रतापला घेऊन राणा प्रतापचं सैन्य माघारी आलं. त्यांनी माघार घेतली आणि चेतकवरती बेशुद्ध पडलेल्या राणाला टाकून त्यांनी पळत 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 एका जंगलामधल्या एका ठिकाणी सेफ ठिकाणी त्यांना नेले. अशी आतापर्यंतची गोष्ट. याच्या पुढची गोष्ट आपण पुढच्या वेळेस पाहू. ओके.